हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी हर्षदा. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये काही चूक झाली तर समजून घ्या. मी आज पहिल्यांदाच असा डायरेक्ट व्हिडिओ शूट करते आहे. एरवीला मी असा सेल्फीवाला कॅमेरा धरून व्हिडिओ शूट करत असते, पण आज पहिल्यांदाच ट्रायपॉडला फोन लावून मी समोर बोलते आहे, तर थोडंसं समजून घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर आहे हे थंबनेल बघून समजलंच असेल. तर खूप जणांचे बरेच काही प्रश्न आहेत. मला बरेच जण कमेंट करून विचारतात, बरेच जण समोर भेटल्यावरही विचारतात की नक्की तुझं यूट्यूबचे चॅनल किती, तुला पेमेंट नक्की कुठल्या चॅनलमधून येतं. तर त्या सगळ्यांसाठी हा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी हा माझा तिसरा चॅनल आहे, ब्लॉग चॅनल. म्हणजे माझा पहिला चॅनल आहे गर्ल्स टॅलेंट रेसिपीवाला. तर मी पहिल्यांदा रेसिपीचं चॅनल चालू केलं होतं, त्यानंतर मी रांगोळीचंही चॅनल चालू केलेलं आहे आणि नंतर हा माझा ब्लॉगचा चॅनल मी चालू केलेला आहे. तर हा माझा तिसरा चॅनल आहे. पहिला चॅनल आहे माझं गर्ल्स टॅलेंट रेसिपीचं. तर सगळ्यात आधी मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते, म्हणजे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तरी मी तुम्हाला सांगते. मी हा जो रेसिपीचा चॅनल पहिल्यांदा चालू केला होता तो लॉकडाऊनच्या आधी मी चालू केला होता. तो चॅनल चालू करायला मला माझ्या आहोंनी मदत केली होती. तेव्हा माझं काही लग्न झालेलं नव्हतं. मला यूट्यूबविषयी फारशी काही माहिती पण नव्हती. त्यांनी मला सगळी माहिती सांगितली आणि आम्ही तो यूट्यूबचा चॅनल चालू केला. पण जसं की सगळ्यांचं होतं तेच माझंही झालं. थोडे सुरुवातीला उत्साह असतो एक व्हिडिओ टाकण्याचा, तसंच उत्साह माझ्यातही होता. मी व्हिडिओ टाकले, एक 10-15 माझे व्हिडिओ टाकून झाले, पण सुरुवातीला व्ह्यूज चांगले आले, सबस्क्रायबर छान झाले, पण नंतर व्हिडिओला व्ह्यूज येईना. त्यामुळे मलाही इंटरेस्ट राहीना. त्यामुळे मी व्हिडिओ टाकायचं बंद केलं त्या चॅनल. लॉकडाऊनमध्ये मी माझ्या घरी आणि जॉबसाठी इथं. मग आता व्हिडिओ एडिट कोण करणार आणि कसे अपलोड करणार, त्यामुळे माझा रेसिपी चॅनल तर पूर्णपणे बंदच झाला. मग मी लॉकडाऊनमध्ये घरी असताना दारात रोज रांगोळ्या काढायची. माझ्या आईला सवय आहे की रोज दारात रांगोळी काढायची. मग माझ्या आईच्या मैत्रिणी घरी यायच्या. घरी आल्यावर त्या मला म्हणायच्या की तू रांगोळी खूप छान काढते, आम्हाला रांगोळीचे फोटो पाठवत जा. रोज नवीन डिझाईन तू दारामध्ये काढते, तर आम्हाला ते डिझाईन बघून दारात काढायला सोपं जाईल, तर तू रोज आम्हाला एक फोटो पाठवत जा. तर तसे मी आहोंना सुचवलं की आपण रांगोळीचं चॅनल चालू करायचं का. आहोंची पहिल्यांदा तर नाच होती. ते म्हणत होते तू पहिला रेसिपीचं चॅनल व्यवस्थित चालवलं नाही, आता ह्याच्यावर तर तू कशावरून टाकशील व्यवस्थित रांगोळी. मी म्हटलं तुम्ही एकदा चालू तरी करून बघा, मी नक्की यावर व्हिडिओ टाकीन. तर मी म्हटले तसं आहोंनी मला मग रांगोळीचा चॅनल ओपन करून दिला. पहिल्या चॅनलचं नाव होतं गर्ल्स टॅलेंट रेसिपी आणि माझ्या दुसऱ्या चॅनलचं नाव त्यांनी ठेवलं गर्ल्स टॅलेंट रांगोळी. मग मी यावरती व्हिडिओ अपलोड करायला चालू केलं. मी रांगोळ्या तर काढत होते, पण मला एडिटिंग जमत नव्हतं. पण रांगोळीचं एडिटिंग बऱ्यापैकी सोपं आहे. रेसिपीला थोडंसं अवघड एडिटिंग असतं. आहोंनी मला फोनवर जसं सांगितलं तसं मी व्हिडिओ एडिट केला आणि मला त्याचं एडिटिंग जमलं. सुरुवातीला जमत नव्हतं, पण नंतर मला ते जमायला लागलं, म्हणजे बऱ्यापैकी सोपं वाटलं मला. मग हळूहळू मला एडिटिंग पण जमायला लागलं. मग मी रांगोळ्या बऱ्यापैकी टाकायला चालू केल्या. माझ्याकडं फोन तर काही नव्हता, पण भाऊ घरीच असायचा, त्याच्यामुळे भावाच्या फोनवर मला रोज रांगोळ्यांचे व्हिडिओ काढता येत होते आणि रोज मला रांगोळ्या अपलोड करता येत होते. तर लॉकडाऊनमध्ये मी रांगोळ्या बऱ्यापैकी अपलोड केल्या. पण रांगोळीचंही परत तेच झालं, म्हणजे 5-6 महिने मी रांगोळी अपलोड केल्या आणि मग नंतर परत मला तसंच झालं की व्ह्यूज येणार. एकदा व्ह्यूज आले नाही की जसं तुमचं होतं तेच माझं झालं. तीच चूक मी पण केली. व्ह्यूज यायला कमी झाले की मी व्हिडिओ टाकायचं बंद केलं. पण नंतर एक दिवशी असं झालं, म्हणजे मी साधारण ऑक्टोबर महिन्यापर्यंत रांगोळ्या टाकल्या असतील. नंतर 1-2-3 महिने मी रांगोळ्या टाकायचं बंद केलं. पण जानेवारीच्या दरम्यान वगैरे माझी एक रांगोळी खूप व्हायरल झाली, म्हणजे इतकी व्हायरल झाली की माझे त्या रांगोळीला 1.5 लाख व्ह्यूज आले आणि त्यामुळे माझे सबस्क्रायबर हळूहळू वाढायला लागले. म्हणजे माझे पहिल्यांदा 350-400 सबस्क्रायबर होते, ते माझे सबस्क्रायबर 600, 650, 700पर्यंत गेले. म्हणजे रोज माझे 30-40 सबस्क्रायबर वाढायला लागले. मग मला फोनवर सारखे म्हणायला लागले की तुझा व्हिडिओ एक व्हायरल झालेला आहे, तुझे सबस्क्रायबरही चांगले वाढायला लागलेले आहेत, तुझा वॉच टाईम पण पूर्ण व्हायला आलेला आहे, तर तू आता रांगोळ्या टाकायला चालू कर, म्हणजे तुझं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल. म्हणजे जसं यूट्यूबचा रूल आहे की आपले 4000 तास वॉच टाईम आणि मिनिमम 1000 सबस्क्रायबर एका वर्षामध्ये, ते माझं पूर्ण व्हायला आलं होतं. त्यामुळे मी परत एकदा व्हिडिओ टाकायला स्टार्ट केलं. पण माझी जी व्हायरल झालेली रांगोळी होती त्यामध्येच माझा वॉच टाईम कंप्लीट झाला
त्यामध्येच माझे 1000 सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले. म्हणजे माझं 1 वर्षाच्या आत यूट्यूबचं जे रूल होते ते पूर्ण कंप्लीट झालं. मग माझं चॅनल मॉनिटाईज झालं. म्हणजे आम्ही कधी असा मनात विचारही केला नव्हता आणि असं कधी आम्हाला वाटतही नव्हतं की आमचा हा चॅनल मॉनिटाईज होईल. तर हा चॅनल चालू करायला पण नाही म्हणत होते, पण मी असंच मागं लागून त्यांना चालू करायला लावला हा चॅनल आणि मागून येऊन हा चॅनल माझा मॉनिटाईज झाला रांगोळीचा. मग मॉनिटाईज झाल्यावर पुढची प्रोसेस तर मला काही जमत नाही, सगळं आव्हानांनी बघितलं. असे माझे यूट्यूबवर 3 चॅनल आहेत. पहिला चॅनल आहे रेसिपीचा, दुसरा चॅनल आहे रांगोळीचा आणि तिसरा आहे ब्लॉग चॅनल. तर आता पुढचा प्रश्न सगळ्यांचा, खूप जणांनी मला हा प्रश्न केला की तुला नक्की पेमेंट कोणत्या चॅनलवरून येतं. तर मला रांगोळीच्या चॅनलवरून आत्ता पेमेंट चालू आहे. तर चॅनल मॉनिटाईज झाल्यावर पुढची प्रोसेस आव्हानांनी सगळी केली आणि मग तिथं बँकेचं अकाउंट वगैरे द्यायला लागतं. बँकेचं अकाउंट दिलं. घरच्यांना तर काही माहिती नव्हतं, म्हणजे कोणाला काही माहितीच नव्हतं की मी हे काय करते आहे यूट्यूबवर म्हणून. फक्त घरच्यांना माहिती होतं की ही रांगोळ्या काढते, व्हिडिओ काढते, कशासाठी काढते काय काही माहिती नव्हतं. बँकेचा अकाउंट द्यायच्या वेळी मी माझ्या वडिलांना म्हटलं की मला बँकेचा अकाउंट नंबर आणि बँकेचा IFSC कोड हवा आहे. तर बाबा तर पहिल्यांदा द्यायला तयारच नव्हते की काहीतरी प्रॉब्लेम होईल, काहीतरी फ्रॉड होईल, कशाला असा नंबर कुठं पण देते. ह्यासाठी माझ्या मागं लागले होते की असलं काही करू नको, तुला व्हिडिओ काढ, तुला आवड आहे, तुला जे आवडतं ते सगळं कर, पण असलं काही करू नको. माझे बाबा बँकेतच असल्यामुळे त्यांना हे ऑनलाईन फ्रॉडचं बऱ्यापैकी माहिती होतं. मग त्यांना अशी भीती होती की यामध्ये काहीतरी फ्रॉड असेल म्हणून ते तर पहिल्यांदा मला अकाउंट नंबर द्यायला तयारच नव्हते. मग मी नंतर त्यांना खूप मागं लागले की मला ज्यामध्ये 0 बॅलन्स आहे असा मला अकाउंट नंबर द्या. मग त्यांनी माझ्यासाठी स्पेशल एक नवीन अकाउंट ओपन केला आणि त्यांनी मला त्याचा नंबर आणि IFSC कोड दिला. तिथं अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकल्यावर एक साधारण 15 दिवसांनी मला एक घरी लेटर आलं. मी माझ्या बाबांच्याच बँकेचा पत्ता दिला होता, तर तिथं बँकेत बाबांनाच ते लेटर मिळालं. ते लेटर मिळाल्यावर त्यांनी ते लेटर त्यांच्या मॅनेजरला दाखवलं. तेव्हा त्यांना विश्वास बसला की यात काही फ्रॉड नाही आहे. ते ॲडसनचं लेटर होतं, त्यावरती यूट्यूबचा पत्ता होता, म्हणजे त्यांच्या ऑफिसचा पत्ता होता त्यावरती लिहिलेला आणि माझ्या आईचं नाव पण लिहिलेलं होतं त्यावर. म्हणजे मी माझ्या आईच्या नावाने त्या ॲडसनचं अकाउंट ओपन केलेलं होतं. तर मी इथं तुम्हाला एक फोटो दाखवते आहे. मला ॲडसनचं लेटर मिळालेलं आहे त्याचा. त्यामध्ये 6 अंकी OTP असतो. तो OTP आपण तिथं टाकला की आपलं डॉलरचं जे सिम्बॉल असतं ते ओपन होतं. त्यासाठी पण बरीच प्रोसेस होती, पण हे सगळंच आव्हानांनी केलं त्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं. मला फक्त पेमेंट कधी येईल असं वाटत होतं. तर मी पेमेंटची वाट यासाठी बघत होते की एक स्वप्न असतं की आपल्याला मिळालेलं पहिलं पेमेंट घरच्यांना द्यायचं. तो एक आनंद खूप मोठा आणि वेगळाच असतो. त्यासाठी मी खरं पेमेंटची वाट बघत होते. पण महिना कंप्लीट झाल्याशिवाय पेमेंट तर येणार नव्हतं. महिना कंप्लीट झाला आणि माझं पहिलं पेमेंट फायनली यूट्यूबचं आलं. तर मी त्याचाही फोटो इथं मी काढून ठेवलेला होता, तोही मी इथं तुम्हाला दाखवलेला आहे. मग हे पहिलं पेमेंट मी माझ्या आईबाबांना दिलं आणि त्यांना पण इतका आनंद झाला की ठीक आहे बाबा, ही काहीतरी करते पण यातून चांगलं काहीतरी होतं आहे. हाच आनंद मला खूप मोठा होता आणि मग यातूनच मला व्हिडिओ करण्यासाठी खूप उत्साह आला. तर माझा हा रांगोळीचा चॅनल आहे. मी इथं आय बटनवरती दिसत असेल त्यावरती मी माझ्या रांगोळी चॅनलची लिंक दिलेली आहे. तर तुम्ही नक्की ओपन करून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर तोही माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रांगोळीचा काही क्लास वगैरे केलेला नाही आहे किंवा मला काही माहिती नाही आहे. मी व्हिडिओच्या आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आवड आहे म्हणून मी रांगोळ्या शेअर करते तुमच्यासोबत. मला नवीन नवीन डिझाईन सुचतात तशा मी डायरीमध्ये माझ्या काढून ठेवते आणि रांगोळीचे तसे व्हिडिओ काढून मी तुमच्यासोबत शेअर करते. लवकरच माझे रांगोळी चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला आलेले आहेत. तर तुम्ही पण पटापट सबस्क्राईब करा. तर हीच मोठी चूक मी पण केली होती. मी असंच केलं, पहिल्यांदा व्हिडिओ टाकले नंतर कंटाळा आला, व्हिडिओ टाकायचे बंद केले, व्ह्यूज येईनात, सबस्क्रायबर वाढेनात म्हणून मीही बंद केलं. मग नंतर काय झालं, व्हिडिओ माझे व्हायरल व्हायचे बंद झाले. पण अचानक एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझा चॅनल लकीली तो मॉनिटाईज झाला. पण तुम्ही असं काही करू नका, व्हिडिओ कंटिन्यू टाका. म्हणजे आत्ता व्हिडिओ टाकले, व्ह्यूज येईना म्हणून बंद केले, तर असं काही करू नका. जे मी केलं ते तुम्ही करू नका, मी असं तुम्हाला सांगते.
त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की आपले व्हिडिओ व्हायरल होत नाहीत. सुरुवातीला छान व्ह्यूज येतात, सबस्क्रायबर छान होतात, पण नंतर आपण टाकायचा कंटाळा केला की आपलं चॅनलला व्ह्यूज कमी येत राहतात. तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते की तुला नक्की पेमेंट किती मिळतं त्या चॅनलवरून. एकतर मला सुरुवातीला सगळे विचारायचे की रांगोळी चॅनलमधून पण पेमेंट मिळतं का? तर हो, त्यातूनही पेमेंट मिळतं, पण किती मिळतं हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि उत्सुकता पण सगळ्यांना जास्त असते की नक्की किती पेमेंट येतं त्या चॅनलमधून. तर यूट्यूबचा रूल आहे, तुम्ही पेमेंट असं डायरेक्टली कोणाला सांगू शकत नाही. पण हां, मी तुम्हाला एक हिंट देऊ शकते. म्हणजे मला सणावाराला, दिवाळीला, दसऱ्याला, गणपती गौरीत साधारण किती पेमेंट येतं रांगोळी चॅनलमधून. तर तुम्ही LGची फ्रंट डोअरवाली वॉशिंग मशीन एक घेऊ शकता. इतकंवालं पेमेंट मला यूट्यूबमधून मिळतं. म्हणजे किती आता तुम्ही गेस करा. सणवार नसल्यावर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कमी पेमेंट येतं, म्हणजे कमी जास्त होत राहतं. पण सणावाराला मला तितकं पेमेंट येतं त्याच्या आसपास. तर तुम्हाला आता कळलंच असेल की मला यूट्यूबमधून किती पेमेंट भेटतं ते. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी फायद्याचा ठरणार असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी या चॅनलवरती आणखीन असेच यूट्यूबच्या टिप्सविषयी बरेच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर असे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील. त्यासाठी फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे झालं माझं यूट्यूबविषयी. तर यूट्यूब सोडून मी अजून घरी कोणतं काम करते, त्यातून मला किती पैसे भेटतात काय, ह्यासाठी मी ह्याच्या पुढचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्हालाही त्यातून काही महत्त्वाच्या टिप्स मिळतील. तर तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्हाला घर बसल्या इन्कम काहीतरी आपल्या संसाराला हातभार लागण्यासाठी कमवायचं असेल तर तुम्हाला माझा हा पुढचा व्हिडिओ येणारा खूप फायदेशीर ठरणार आहे. तर माझे हे असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला आत्ताचा माझा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला लागेल. आणि अजून कसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील त्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत